We continue to track the incident of the Pune horror of the hit and run case. We understand that the Pune police commissioner is addressing the media at the moment. Let's listen into what Amitesh Kumar has to say. आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयानमधला काही गोष्टी प्राथमिक कोरोबरेट करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा 342, 365 आणि 368 रॉंगफुल कन्फाइनमेंट, किडनॅपिंग, एबडक्शन आणि दमदाटी अशा प्रकारचे गुन्हा 2 आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते. दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल. कधी करण्यात येईल? सोमवारी की ते प्रोडक्शन त्यांचे प्रोडक्शन वॉरंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते मंडेला करण्यात येईल. त्यांनी जे धमकी दिली होती त्याच्यावर धमकीचं काय स्वरूप होतं? कारण आमिष पण दाखवलं गेलं आणि धमकी पण दोन्ही काय? बरोबर आहे. तुम्ही तुमचे अंगावर घ्या, तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ, बक्षीस देऊ, जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ. तुम्ही बोलले काही, दुसरा काही हे केले, पहिले ते झाला, नंतर ते काही तुम्ही वेगळा बोलले, काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ. तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली. आता संपूर्ण हे आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण स्पॉटचे झालेली आहे. आता आज त्याचे प्रोड्यूस करून पीसीआर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. Of course, is joining us on the broadcast. राकेश, जहां तक जो पुणे सीपी अभी बता रहे, अगर आप हमें you could take us to the important points that he's making. राकेश, अगर मेरी आवाज अभी आ रही है, the Pune police commissioner of course is addressing the media. If you could take us to the key takeaways that he's speaking on the moment. All right, we'll try cutting across to him, but essentially I'll tell you what the Pune Police Commissioner Amitesh Kumar has essentially said. He has said that the driver was kept confined at the residence and was threatened. Remember, this was an allegation. And at the day of the incident, the driver gave the statement that he was driving the car. And after the statement, they took the driver to the residence and threatened him to stand by the statement.